श्री स्वामी समर्थ. बाळा, कधीकधी आपल्या आयुष्यामध्ये खूप दुःख येत असतात, आपल्याला खूप त्रास होत असतो, आपल्याला खूप संकटांना सामोरं जावं लागत असते. हे सर्व दुःख आपल्याला यातना सहन करावे लागतात. असं वाटतं की खरंच देव आपल्यासोबत आहे का नाही. मी देवाचे एवढे प्रार्थना करतो, देवाला एवढं मानतो, तरी देव आहे की नाही, देव माझ्याकडे पाहत आहे की नाही, देवाचं माझ्याकडे लक्षच नाही आहे. त्यामुळेच माझ्या आयुष्यात एवढे सर्व काही दुःख संकटे येत आहेत, असं आपल्याला वाटू लागतं. इथपर्यंत शंका येतात. पण खरं तर हीच वेळ आपल्याला आपल्या परीक्षेची असते. आपण देवावर कसा विश्वास ठेवतो, किती ठेवतो, याच्या परीक्षेची असते. आपल्या संयमाची ही परीक्षा असते. विश्वास ठेवा. इथूनच स्वामींची लीला ही सुरू होत असते. इथूनच सर्व खेळ हा सुरू होतो. तुम्ही फक्त तुमचा विश्वास तुटू देऊ नकात. तुमचा विश्वास हा स्वामींवरती सदैव ठेवा. तुमच्या विश्वासामध्ये थोडीही तडा जाऊन देऊ नकात. लक्षात ठेवा, आई बाळाला हवेत भिरकावते तेव्हा काही क्षण ते हवेतही असतं, पण ते हसत हसत असतं. कारण की त्याचा विश्वास असतो की कोणी आहे जे आपल्याला खाली पडू देणार नाही. तोच विश्वास तुमचा स्वामींवरती हवा. लक्षात ठेवा, स्वामी त्यांच्या भक्तांना कधीही एकटे सोडत नाहीत. स्वामी त्यांच्या भक्तांना दुःखामध्ये सुखामध्ये कधीही दूर सोडत नाहीत. त्यांचे प्रत्येक भक्तांवरती लक्ष असते. लक्षात ठेवा, तुम्ही स्वामींच्या संपर्कात यायच्या अगोदरपासूनसुद्धा खूप काळा अगोदरच स्वामी तुमच्यावर लक्ष असते. स्वामी तुमच्याकडे पाहत असतात. तुमच्या गोष्टींवरती, हालचालींवरती स्वामींचे लक्ष असते. कारण की स्वामी तुमच्यावर लक्ष ठेवून असतात. लक्षात ठेवा, तुम्हाला देखील तसाच विश्वास तुमचा स्वामींवरती असला पाहिजे. कधीकधी तुम्हाला असं वाटत असेल की हे कसं होईल, हे शक्य आहे का. पण लक्षात ठेवा, तुम्ही तुमच्या बुद्धीचा कुवतीवर शक्य आणि अशक्य ठरवता. माणसाचा स्वभाव आहे, माणूस सर्व काही आपल्या डोक्यामध्ये ठरवत असतो, आपल्या मनामध्ये ठरवतो. एखादी गोष्टी शक्य आहे की नाही हे आपण फक्त आपल्या मनामध्ये ठरवतो. त्यामुळे सर्व काही जे गोष्टी असतात ते आपल्या मनावरती अवलंबून असतात. त्यामुळे एखादी गोष्टी जर का तुम्हाला करायची असेल तर आपल्या मनामध्ये ठाम निश्चय करून करा. ही गोष्ट माझ्याकडून होऊ शकते आणि मी ही करू शकतो. जर तेव्हा तुम्ही एखादी गोष्ट मनामध्ये ठरवता त्यावेळेस ती गोष्ट नक्कीच घडू शकते. पण जर का तुम्ही एखादी प्रयत्न करण्या अगोदरच जर का असा विचार करू लागलात की ही गोष्ट माझ्याकडून होणार नाही आणि तुम्ही तुमच्या मनामध्ये तोच विचार करू लागलात, तर लक्षात ठेवा, तुमच्याकडून ती गोष्ट काही झाली तरी होऊ शकणार नाही. कारण की तुमच्या स्वतःच्या मनामध्येच तुम्ही तो प्रश्नचिन्ह निर्माण केलं असते की ही गोष्ट माझ्याकडून होईल की नाही. इथूनच तर खेळ सुरू होत असतो. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, आपल्या मनामध्ये जर एखादी गोष्ट करायची असेल तर त्या बाबतीत दृढ निश्चय करा. जिंकणे किंवा हरणे हे फक्त आपल्या मनाच्यावरती अवलंबून असते. तुम्ही जर का जिंकण्यासाठी प्रयत्न केले तर नक्कीच तुम्ही जिंकू शकता. पण तुम्ही जिंकण्या अगोदरच आपल्या मनामध्ये ठरवू लागला की मी हे जिंकेल की नाही, काय होईल, तर तुम्ही जिंकणे दूर, पण तुम्ही त्या खेळात उतरूच देखील शकणार नाहीत. लक्षात ठेवा, आपण कधीही आपल्या कुवतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करू नकात. लक्षात ठेवा, तुमचा जर का स्वामींवर विश्वास असेल तर स्वामींवरती तुमची श्रद्धा असेल तर नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वामींना या जगात अशक्य असं काहीच नाही आहे. स्वामी तुम्हाला तेच देतात जे तुमच्यासाठी योग्य आहे. फक्त तुमचा त्यांच्यावरती विश्वास हवा. प्रत्येक गोष्ट ही तुम्हाला त्या वेळेवरतीच भेटत असते. तुम्हाला ज्यावेळी ज्या गोष्टीची गरज आहे त्यावेळेला ती गोष्ट तुमच्यापर्यंत येत असते. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, तुमचा फक्त स्वामींवरती विश्वास असला पाहिजे. स्वामी तुमच्यासाठी सर्व काही चांगलेच घडवत असतात. तुमच्या आयुष्यातील दुःख, संकटे सर्व काही स्वामींना माहीत असते. स्वामींना सर्व काही दिसत असते. स्वामींपासून काहीही लपलेलं नाही आहे. त्यामुळे तुम्ही कशाचीही चिंता करू नका. तुम्ही आपले कर्म हे प्रामाणिकपणे करत राहा आणि सर्व काही स्वामींवरती ठेवा. तुम्ही जर का कोणाचेही वाईट केले नसेल
तर स्वामी देखील तुमचे कधीही वाईट होऊन देणार नाहीत. तुम्ही जर का स्वामींना श्रद्धास्थान मानत असाल तर आत्ता लगेचच या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि कमेंट बॉक्समध्ये 3 वेळा श्री स्वामी समर्थ असे लिहा. नक्कीच स्वामींचे देखील तुमच्यावरती लक्ष राहील. तुमच्या प्रत्येक सुखादुःखात स्वामी तुमच्या सोबत असतील. तुम्हाला फक्त स्वामींवरती विश्वास ठेवला पाहिजे. तुम्ही फक्त स्वामींवरती विश्वास ठेवा. नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण आपले काम हे नेहमी वाहत्या पाण्यासारखं करत राहिलं पाहिजे. त्यात प्रामाणिकपणा असेल त्या वाहत्या पाण्यामुळे जो काही वाईट कचरा असेल तो आपोआपच किनाऱ्याला लागतो. तुम्ही फक्त तुमचे काम हे पाण्यासारखे प्रामाणिकपणे केलं पाहिजे. पाणी कसं निखळ शुद्ध असतं तसे आपले काम असले पाहिजे. आपले कर्म हे चांगले असले पाहिजेत. आपले कष्ट हे प्रामाणिक असले पाहिजेत. आपले कष्ट जो व्यक्ती प्रामाणिकपणे करतो त्या व्यक्तीला आयुष्यात यश हे नक्कीच भेटते. पण जो व्यक्ती प्रामाणिकपणे आपले कष्ट करत नाही, इतरांना फसवतो, लुबाडतो आणि त्याच्याकडून जी संपत्ती मिळवतो ते जास्त काळ टिकत नाही. लक्षात ठेवा, एखाद्याला फसवून कमवलेले किंवा लुबाडून घेतलेले आयुष्यभर जात नाही. प्रत्येक गोष्टीचा हिशोब हा येथेच होत असतो. एक ना एक दिवस हा आपला येतच असतो. ज्या दिवशी आपल्याला या सर्व गोष्टींचा हिशोब द्यायला लागतो त्या दिवशी मात्र कोणीही त्याच्यापासून सुटका होत नाही. कोणाच्या हितातून सुटका होत नाही. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, आपलं काम हे नेहमी आपल्या वाहत्या पाण्यासारखं करता आलं पाहिजे. त्यात प्रामाणिकपणा असेल तर त्या वाहत्या पाण्यामुळे जो काही आपल्यातील कचरा व आपल्यासोबतचा कचरा, वाईट कचरा असेल तो आपोआपच किनाऱ्याला लागतो. आणि लक्षात ठेवा, आपले कर्मच ही आपली वेगळी अशी ओळख निर्माण करत असते. पैसा हा तात्पुरता असतो, पण आपण कमवलेली माणसे, आपले कर्म हे कायम आयुष्यभर आपल्या लक्षात ठेवतात. लक्षात ठेवा, ज्यावेळेस एखादा व्यक्ती मृत्यू होतो आणि ज्यावेळेस तो शेवटच्या क्षणी असतो, त्याचे शेवटचे कर्म चालले असतात, त्यावेळेस लोक त्या माणसाकडे किती पैसा आहे याच्यावरून नाही त्या लक्षात ठेवत, तर तो माणूस म्हणून कसा होता, त्याचा स्वभाव कसा होता, या गोष्टी लोक नेहमी लक्षात ठेवतात. त्यामुळे तुम्ही माणूस म्हणून कसा आहात यालाच फार महत्त्व आहे. तुमच्याकडे किती पैसा आहे, की तुम्ही किती श्रीमंत आहात याच्याने काहीही फरक पडत नाही. तुम्ही मनाने किती श्रीमंत आहात, तुम्ही तुमच्या सोबतीलच्या, तुमच्या आसपासच्या लोकांना कशी वागणूक देता यावरती तुमची ओळख ठरत असते. यावरतीच तुमचा स्वभाव ठरत असतो. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, आपला स्वभाव हा नेहमी चांगलाच पाहिजे. आपले कष्ट हे प्रामाणिक असले पाहिजेत. जो व्यक्तीचे कष्ट हे प्रामाणिक असते आणि सातत्यामध्ये कष्ट करत असतो त्या व्यक्तीला आयुष्यात कधीही काहीही कमी पडत नाही. स्वामी त्यांना काही कमी पडू देखील देत नाही. फक्त तुमचा स्वामींवरती प्रामाणिक विश्वास असा असला पाहिजे. तुमची स्वामींवरती श्रद्धा असली पाहिजे. मग बघा, एक दिवस हा तुमचा नक्कीच येईल, ज्या दिवशी तुम्ही देखील यशस्वी व्हाल. श्री स्वामी समर्थ.